सोनम वांगचुकच्या ठाव ठिकाण्याबाबत मोदी सरकारला नोटीस। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 14 ऑक्टोबरपर्यंत टळली आहे। सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात याचिका। सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात त्यांची पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। वांगचुक यांना 26 सप्टेंबरला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली असून त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी अशी मागणी अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे। सोनम वांगचुक यांच्यावर काय काय आरोप आहेत? सोनम वांगचुकच्या एनजीओला परदेशी निधी मिळाल्याची चौकशी सध्या केली जाते। एफसीआरए अंतर्गत मंजुरी मिळाली नसताना देणग्या कशा घेतल्या? HIAL ची 7 खाती सार्वजनिक तर लपवलेली 4 खाती। सुमारे 15 कोटींच्या देणग्या संशयास्पद। कायद्याला बगल देऊन 1.5 कोटींची परकीय मदत। देणगीतले सुमारे 6.5 कोटी सोनमच्या खासगी संस्थेच्या खात्यात का वळवले? SCMOILच्या 9 पैकी 6 खाती लपवलेली आढळली। शेषॉन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुमारे 10 कोटींची उलाढाल। शेषॉन प्रायव्हेट लिमिटेडला दाखवला जवळपास फक्त 1.25% नफा, त्यातही 2 खाती लपवलेली। HIAL कडून मोठ्या प्रमाणात निधी हस्तांतरण। सोनमची एकूण 9 वैयक्तिक खाती आढळली, त्यातही 8 खाती लपवली आहेत। सोनम वांगचुकने सुमारे 2.25 कोटी परदेशात पाठवले, त्यातून 2.25 कोटी परकीय निधी परत घेतला। वांगचुकने 6 फेब्रुवारी 2025 रोजी पाकिस्तानचा दौरा का केला याची चौकशी होते। लेह हिंसाचारात 60 नेपाळी आणि 100 काश्मीरी युवक पुणे मागवले। तो उनका इमीडिएट रिलीज और उसके लिए हमें जो ग्राउंड्स ऑफ डिटेंशन चाहिए आज तक नहीं दिए गए हैं। वो कह रहे हैं कि उनको दिया है लेकिन वो एक ग्लास के पीछे हैं। कल जब उनके भाई उनको मिलने गए तो भी वो डायरेक्टली नहीं इन पर्सन नहीं मीट कर रहे, तो वो कैसे देंगे अगर उनको दिया भी गया है ग्राउंड्स ऑफ डिटेंशन। तो ग्राउंड्स ऑफ डिटेंशन होगा तो ही तो हम रिप्रेजेंट करेंगे और फाइट करेंगे।